ऍक्च्युअली आता चॅप्टर कुठला शिकतोय वेव्ह ऑप्टिक्स. आता वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण आता जनरली जे आता या चॅप्टर मध्ये काय कन्सिडर केलेलं आहे की वेव्ह नेचर ऑफ लाईट एक कन्सिडर केलेलं आहे. आता वेव्ह नेचर ऑफ लाईट एक्सप्लेन करण्यासाठी आपण इनिशियली फर्स्ट लेक्चरला आपण हायजेन्स थेरी मांडलेली. मग आता हायजेन्स थेरीचा यूज करून आपल्याला आता पुढे काही फेनॉमेना एक्सप्लेन करायचे. अप टू दिस टाइम वी हॅव एक्सप्लेन द प्रोपोगेशन ऑफ एन वेव्ह. मग आतापर्यंत आपण काय केलं की जी तुमची वेव्ह आहे ती वेव्ह इन फॉर्म ऑफ वेव्ह फ्रंट, म्हणजे सुरुवातीला स्फेरिकल वेव्ह फ्रंट आपण एक्सप्लेन केली, प्लेन वेव्ह फ्रंट एक्सप्लेन केली. नंतरचा प्रश्न आला तुमचा फेनॉमेना एक्सप्लेन करायचा. ठीक आहे, एखादी लाईट तुमची जाते वेव्ह वगैरे ठीक आहे, पण एखाद्या तुमची ही जी कंडिशन होत असेल किंवा कुठलाही एखादा ऍक्शन जर घडत असेल ना नेचरमध्ये, तर आपल्याला फिजिक्स वाल्यांना एक हौस असते की ती का होते आणि कशी होते ते एक्सप्लेन करण्याची. मग त्यांनी काय केलं की इनिशियली रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन या दोन पॉइंट्स त्यांनी किंवा हे जे दोन फेनॉमेना आहेत ते त्यांनी एक्सप्लेन करून सांगितले. मग आता आपण लास्ट लेक्चरला कुठलं बघितलं होतं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईटचं तुम्ही कन्स्ट्रक्शन चेक केला होता आणि कन्स्ट्रक्शन नंतर त्याच्या जॉमेट्रीचा यूज करून आपण फर्दर अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह केलं होतं. ओके, मग आता आपल्याला काय करायचं आहे की याच्या पुढच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ज्या वेव्ह थेअरीच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला बघायचे. आता आपल्याकडे रिफ्रॅक्शन पण होतं, पण आता यावेळी कोविडच्या याच्यामुळे तो पॉइंट कट केलेला आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे की असा फेनॉमेना बघायचा आहे जो फक्त तुम्ही वेव्ह थेअरीने एक्सप्लेन करू शकता, म्हणजे इंटरफेरन्स. तुम्ही इंटरफेरन्स एक असा फेनॉमेना आहे की ज्याला तुम्ही फक्त वेव्ह थेअरीनं एक्सप्लेन करू शकता. तुम्ही न्यूटनची कॉर्पस्कस थेअरी यूज करून हा एक्सप्लेन करू शकता. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया की इंटरफेरन्स हा नक्की स्टार्ट कुठून होतो, तर कुठून, तर आपली पार्टिकलचं वेव्ह नेचर. तर आपण लाईटचं वेव्ह नेचर घेणार आहोत. मग वेव्ह मध्ये आपण काय म्हणू शकतो की एक अशी वेव्ह असू शकते किंवा तुमची साऊंडची जी आहे कॉम्प्रेशन रेअरफ्रॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफ्रॅक्शनचे ह्या दोन्ही देखील वेव्हज आहेत. मग ही क्रेस्ट आहे, जी ट्रफ आहे तुमची, हे कॉम्प्रेशन आहे, रेअरफ्रॅक्शन आहे, कॉम्प्रेशन आहे, रेअरफ्रॅक्शन आहे. ह्याच्या आधी मी म्हटलं होतं की वेव्ह म्हणजे नक्की काय असतं की एक डिस्टर्बन्स आहे. तुमच्या एक मीडियम मध्ये आपण डिस्टर्बन्स सोडलेलं आहे. जसं आपण होल क्लास मध्ये एखादा उंदीर सोडला तर कशी परिस्थिती होईल, तसं आपण काय करतो एखादा डिस्टर्बन्स सोडतो मीडियम मध्ये. मग मीडियम मध्ये डिस्टर्बन्स ठेवले की दोन प्रकारे तुमचे डिस्टर्बन्स पास होतात किंवा प्रोपोगेट होतात. कसं, एक तर या फॉर्मॅटमध्ये क्रेस्ट अँड ट्रफ फॉर्मॅटमध्ये. आता इथं काय होत असतं की पार्टिकलला तुमचा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनच्या अप अँड डाऊन असा मूव्ह होत असतो. आणि साऊंड एक असं प्रोपोगेशन आहे की ज्या ठिकाणी तुमच्या पार्टिकल्सना डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनच्या पॅरलल ऑसिलेट होत असतात, म्हणजे असेल. तर लाईट तुमची अशी होत असते. ओके, मग आता आपल्याला काय करायचं की ह्या चॅप्टर मध्ये इन जनरल आपल्याला क्रेस्ट अँड ट्रफ, इन शॉर्ट आपल्याला लाईटला ऍज अ ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्स वेव्ह म्हणून कन्सिडर करायचं किंवा ट्रान्सवर्स वेव्ह आहे. मग या ट्रान्सवर्स वेव्हच्या प्रोपोगेशन साठी कुठलाही मीडियम लागत नाही. ओके, मग आपण आता लाईट ऍज अ कन्सिडर करण्यामुळे आपण ट्रान्सवर्स वेव्ह कन्सिडर करू. मग आता ट्रान्सवर्स वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या कुठल्या, किंवा आपल्याला खूप साऱ्या वेव्ह जर दिल्या ना, तर एखादी वेव्ह एखाद्या आर्टिक्युलेट किंवा पर्टिक्युलेट कशी करणार तुम्ही, तर पर्टिक्युलेट करण्यासाठी त्याचे 3 असतात पॅरामीटर. पहिला आहे अँप्लिट्यूड, दुसरी आहे वेव्हलेंथ आणि तिसरा आहे फ्रिक्वेन्सी. कशा आहेत आपल्याला वेव्हच्या या 3 कॅरेक्टरिस्टिक्स असे आहेत की तुम्ही वेव्ह पर्टिक्युलेट करू शकता. त्या ठिकाणी एखादी वेव्ह जर दिली असेल तुम्ही ती पर्टिक्युलेट करू शकता. मग आपण आता आपलं काय काय असतं, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे नक्की काय की ही जी मेन पोझिशन आहे ज्याच्यावर तुमचं पार्टिकल ऑसिलेट होतंय त्याच्यापासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, ही जी आहे ना मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, इथून ती ही मेन पोझिशन, हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात अँप्लिट्यूड. याला म्हणतात अँप्लिट्यूड.
तुमच्या सक्सेसिव्ह क्रेस्ट मधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात लॅम्डा किंवा वेव्हलेंथ. सक्सेसिव्ह क्रेस्ट किंवा सक्सेसिव्ह ट्रफ मधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतात वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथचं आणि ह्याच्यातून एका टाइम मधून किती ऑसिलेशन पास होत आहे त्याच्यावरून आपण सांगतो फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी कशी ना एन इज इक्वल टू 1/t. म्हणजे कसं की एका ऑसिलेशनला पूर्ण होण्यासाठी किती टाइम लागतो आणि त्याचा जो इन्व्हर्स घेतला आपण त्याला म्हणतो फ्रिक्वेन्सी. आता हे तुमची ही 3 कॅरेक्टर्स आहेत ज्याद्वारे तुम्ही वेव्ह जी आहे ना तुमची ती वेव्ह तुम्ही पर्टिक्युलर किंवा एखाद्या बंच ऑफ वेव्हज मधून आपण सांगू शकतो. मग आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला हा फेनॉमेना एक्सप्लेन करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे हे अँप्लिट्यूड. आता सुरुवातीला आपण इंटरफेरन्सची डेफिनेशन बघू. इंटरफेरन्सची डेफिनेशन काय सांगते हे लक्षात आलं. कशाला काय म्हणतात, वेव्हलेंथ कशाला, अँप्लिट्यूड कशाला, फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात. मग आपल्याला काय करायचं आहे की फ्रिक्वेन्सी सांगायची. त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. ओके. मग आता डेफिनेशन काय सांगते आपल्याला इंटरफेरन्सची. द चेंज इन अ displacement the change in the displacement due to लिहून देणार आहे नंतर मी due to superimposition of wave. काय डेफिनेशन आहे, द चेंज इन अ डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरइम्पोजिशन ऑफ वेव्ह. मग आता 3 कुठल्या कुठल्या याच्यात पार्ट येतात. हा पहिला पार्ट वेव्ह, सेकंड डिस्प्लेसमेंट, वी आर टॉकिंग अबाउट द डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह, आणि तिसरा सेक्शन येतो तुमचा सुपरइम्पोजिशन. आता हे 3 ना पहिल्यांदा आपण बघून घेऊया. वेव्ह आपण बघितलं सुरुवातीला. वेव्ह कशी आहे तुमची, लाईट ऍज अ ट्रान्सवर्स वेव्ह आहे. तुमची ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि आता आपल्याला ह्या केस साठी आता आपल्याला बघायचं आहे की कसं होतं. समजा ही तुमची एक लाईट आहे जी तुमची या डायरेक्शनला चालली आहे. आता इथे डिस्प्लेसमेंट नक्की काय असते, तर डिस्प्लेसमेंट म्हणताना आपण काय म्हणतो, हे एखादी वेव्ह असेल तुमची, डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह म्हणजे काय सांगतो आपण की तुमचं हे जे अँप्लिट्यूड आहे आणि ह्याच्यापासून हे जे डिस्टन्स वेरी होते ना तुमचं, एखादा पार्टिकल ऑसिलेट किंवा एखादी लाईट पास होताना कसं होते तुमचं, की ही जर अशा प्रकारची जी डिस्प्लेसमेंट होते तुमचं, हे आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे हे कसं, हे डिस्टन्स वाढत वाढत जातं, मॅक्सिमम होतं, परत कमी होतं, परत वाढतं, परत कमी होतं. मग आता ह्या डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत आपण बघणार आहोत की ही डिस्प्लेसमेंट तुमचा एखादा जर पार्टिकल दिला असेल तर ह्या पार्टिकलचं जर याच्यावर वेव्ह इन्सिडेंट झाली तर पार्टिकल कसा होणार असेल, असा होणार. तुमचा पार्टिकल वर खाली काहीतरी होईल. मग आपल्याला काय करायचंय की ह्या इथं समजा एखादा पार्टिकल आहे, पार्टिकलवर एखादी लाईट इन्सिडेंट झाली तर तो पार्टिकल कसा ऑसिलेट होईल हे आपल्याला बघायचं आहे. मग आता हे बघितलं, वेव्ह बघितलं, पार्टिकल बघितलं, प्रश्न आला सुपरइम्पोजिशन. ह्याच्याआधी तुम्हाला चॅप्टर झालेला आहे सुपरइम्पोजिशन ऑफ वेव्ह. मग सुपरइम्पोजिशन म्हणजे नक्की काय असतं ते बघू. समजा तुमच्याकडे हे 2 पार्टिकल, 2 वेव्हज आहेत. एक या डायरेक्शनला झाली आणि दुसरी अजून एक वेव्ह आहे जी या डायरेक्शनला झाली. ही या डायरेक्शनला चालली तर ही या डायरेक्शनला चालली आणि इथं तुमचा पार्टिकल आहे. ओके. आता सुपर इम्पोजिशन करताना म्हणजे काय नक्की म्हणतो आपण, जर समजा ह्या तुमच्या 2 वेव्हज आहेत आणि हे वेव्हज तुमच्या पार्टिकलवर ऑसिलेट किंवा पार्टिकलवर इन्सिडेंट होणार आहे आणि यानंतर आपला पार्टिकल ऑसिलेट होणार आहे, हे कन्फर्म आहे. एखादा पार्टिकलवर लाईट इन्सिडेंट झाली की तुमचा पार्टिकल डिस्प्लेस होणार आहे, काहीतरी त्याला व्हेरिएशन मिळणार आहे. आपण काय करायचं आहे की ह्या पार्टिकलवर जर एकाच वेळी 2 किंवा 3 जर इन्सिडेंट झाल्या वेव्हज
तर तुमचा पार्टिकल किती प्रमाणात ऑसिलेट होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आणि त्यालाच म्हणतो आपण सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्ह. मग एकाच वेळी आपण जर समजा ही फर्स्ट वेव्ह ही सेकंड वेव्ह या पार्टिकल वर आपण इन्सिडेंट केली तर काय काय होतं बघू. मग फर्स्ट ऑफ ऑल काय करूया आपण की याच्यावर ट्रफ इन्सिडेंट होते का हो. समजा ही एक वेव्ह येते तुमचं इथं पार्टिकल आहे. ह्या पार्टिकल आल्यानंतर तुमच्याकडे अजून एक वेव्ह आहे जी तुमची अशी येते. मग आता यानंतरचं डिस्प्लेसमेंट तुमचं कसं असणार आहे असं आणि यानंतरचं डिस्प्लेसमेंट असं असणार आहे करेक्ट. मग आता तुमचं ओव्हरऑल वेव्ह वेव्ह पार्टिकलला कसं ढकलणार आहे वरती ढकलणार आहे करेक्ट. मग आता समजा याची अँप्लिट्यूड 5 असेल आणि याची पण अँप्लिट्यूड 5 असेल तर तुम्हाला याचा रिझल्टंट याचा डिस्प्लेसमेंटचा रिझल्टंट हा कसा मिळणार आहे तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 5 प्लस 5 म्हणजे 10. तुमचं कसं डिस्प्लेसमेंट मिळणार आहे या दोघांची ऍडिशन होणार आहे. तुमचं या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती आहे 5 आहे याची 5 आहे. आता मी हे 5 का घेतलं कारण इथं आता अजून तुमची वेळ वाढणार आहे त्यामुळे. मग आता हे कसं झालं की तुमचं पार्टिकल 5 प्लस 5 म्हटल्यावर ते वरती 10 ला डिस्प्लेसमेंट मिळणार आहे. ही झाली पहिली केस. आता दुसरी केस. आता समजा हीच वेव्ह आपली आता कशी कोइन्सिडेंट होणार आहे तुमची समजा अशी कोइन्सिडेंट झाली म्हणजे आता एक वेव्ह या डायरेक्शनला चालली तर तीच दुसरी वेव्ह आपली डाऊनवर्ड डायरेक्शनला जाणार. मग आता या केस मध्ये काय होतं तुमचं की पार्टिकल कन्फ्युज होतो की आता आपला जाणार कुठं नाही. मग आता कसं होणार आहे ही 5 आहे आणि खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला तुमची 5 आहे. मग याचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसा करणार आपण हे ऍडिशन 5 आणि निगेटिव्ह डायरेक्शनला म्हणजे इथून खाली येणार आहे ना वेव्ह आता. मग आता इथून खाली गेल्यावर म्हणजे 5 मायनस 5. मग आता हे रिझल्टंट किती होणार 0. रिझल्टंट 0. मग आता या केस मध्ये काय होतं तुम्ही काय सांगत असता इथे ऍक्च्युली की सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्हज मध्ये घेताना तुमच्या पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं ईच वेव्हचं पार्टिकल ना स्वतःचं ओरिजिनल किंवा स्वतःचं अँप्लिट्यूड तयार करत असतो आणि त्या अँप्लिट्यूडची वेक्टर ऍडिशन म्हणजे सुपर इम्पोजिशन असतं. म्हणजे नक्की काय सांगतो आपण की तुम्ही ज्यावेळी एखाद्या पार्टिकलचं सुपर इम्पोजिशन हा प्रकार म्हणत असताना त्यावेळी तुमची वेव्ह ही अशी काय तर जात असेल आणि प्रत्येक ठिकाणी त्याची डिस्प्लेसमेंट कुठल्या ना कुठल्या डायरेक्शन्सला असतेच. ते तुमच्या असे काहीतरी असणार आहे डिस्प्लेसमेंट. मग आता कसं आहे की यावेळी या डायरेक्शनला इकडं वरती आहे खाली आहे एक्स्ट्राफला. मग आता या केस मध्ये काय होत असतं तुमचं की सुपर इम्पोजिशन सांगताना तुम्ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जो म्हणत असतो तो कसं असतं की प्रत्येक वेव्ह आहे दोन जर वेव्ह असतील एकमेकांकडे तर प्रत्येक वेव्ह स्वतःची पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट तयार करते. मग कसं होणार की पहिली वेव्ह तुमची स्वतःची डिस्प्लेसमेंट एक तयार करणार आणि नंतर अजून एक दुसरी वेव्ह आपण घेणार आहे की दोन वेव्ह आपण एकमेकांबरोबर घेणार आहे. मग आता प्रत्येक वेव्ह स्वतःची डिस्प्लेसमेंट तयार करणार आहे आणि ही रिझल्टंट जर हा पार्टिकलचा तुमचा रिझल्टंट दोन वेव्हच्या एकमेकांवर आल्यामुळं जी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळणार आहे ती कशी असणार आहे तुमची वेक्टोरियल ऍडिशन ऑफ इच डिस्प्लेसमेंट. सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्हज काय सांगतं तुमचं की प्रत्येक वेव्ह ती पार्टिकलची स्वतःची डिस्प्लेसमेंट तयार करतं आणि दोन वेव्ह ज्यावेळी कोलाइड होतात किंवा एकमेकांच्या वरती येतात ना त्यावेळी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट कसा मिळणार आहे की दोघांच्या डिस्प्लेसमेंटची वेक्टोरियल ऍडिशन. वेक्टोरियल ऍडिशन म्हणजे क्रेस्ट असेल तर क्रेस्ट ट्रफ असेल तर ट्रफ. मग आता इथं काय होतं ऍक्च्युली नोट की तुमचं क्रेस्टवर क्रेस्ट किंवा ट्रफवर ट्रफ जर कोइन्सिडेंट झाला तर रिझल्ट वेगळा मिळणार
आणि जर क्रेस्टवर ट्रफ झाला असेल तर त्यावेळी आपला रिझल्ट वेगळा मिळणार. म्हणजे कसं म्हणतो मी, आता ही झाली सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्स. हा पॉइंट लक्षात आणा. सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्स म्हणजे की जर दोन वेव्स एका मीडियम मध्ये एकाच पॉइंटला सायमल्टेनियसली जर आले, एकाच वेळी जर आले, मी एकाच वेळी आल्यावर म्हणतो, जर टाइम टी इज इक्वल टू 0 ला एकाच वेळी दोन वेव्ह जर आल्या तर अशा केस मध्ये काय होतं तुमचं की प्रत्येक वेव्ह ना स्वतःची डिस्प्लेसमेंट पहिल्यांदा तयार करते आणि जी रिझल्टंट डिस्प्ले असणार आहे दोन्ही वेव्ह मुळे आलेली ती कशी असणार आहे, प्रत्येक डिस्प्लेसमेंटची वेक्टोरियल ऍडिशन असणार आहे. म्हणजे डायरेक्शन त्याची कंपल्सरी घेणं गरजेचं आहे. मग आता या केस मध्ये काय होतं तुमचं की समजा दोन वेव्ह आहेत, इथे जरा डायनाम बारकी करूया. या तुमच्या ही एक पहिली वेव्ह आहे. नंतर आपण काय करूया, फॉर एक्झाम्पल क्रेस्टवर क्रेस्ट आणू. या दोन वेव्ह एकमेकांवर सुपर इम्पोज झाले. फॉर एक्झाम्पल याची अँप्लिट्यूड 2 आहे, याची अँप्लिट्यूड 2 आहे असं म्हणूया, याची पण 2 आहे म्हणूया आणि या दोन्ही वेव्ह सुपर इम्पोज झाल्या. आता या प्रत्येकाची डिस्प्लेसमेंट आपण 2 घेतली आहे आणि इथं कसं झालंय क्रेस्टवर क्रेस्ट आलेला आहे. मग यावेळी याची रिझल्टंट वेव्ह कशी मिळणार आहे, याची तुमची याचा अँप्लिट्यूड ह्या दोघांपेक्षा डबल असणार. ज्यावेळी तुमच्या अशा दोन वेव्ह एकमेकांवर सुपर इम्पोज झाल्या, म्हणजे कसं मी क्रेस्टवर क्रेस्ट आणलाय, ट्रफवर ट्रफ आणलेला आहे, या दोन्ही एकमेकांवर सुपर इम्पोज झाल्यानंतर तुम्हाला रिझल्टंट जी वेव्ह मिळते ती कशी मिळणार आहे, अशी तुमची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती पार्टिकलची 4 असणार आहे. मग तुमची अँप्लिट्यूड आता ही जी रिझल्टंट वेव्ह आली आहे त्या रिझल्टंट वेव्हचं अँप्लिट्यूड आहे ती मॅक्सिमम 4 आहे, मिनिमम 0 आहे. ही पहिली केस झाली की या ठिकाणी आपण सांगतो की तुमच्या दोन वेव्ह सुपर इम्पोज होऊन तुम्हाला असा पॅटर्न मिळतो. समजा आपण काय करूया की थोडीशी वेव्हचं फेज चेंज करू, वेव्हची फेज चेंज करूया. याचा अर्थ म्हणतोय मी की क्रेस्टच्या जागी आपण ट्रफ आणून बघूया. मात्र इथे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे इथं आपली क्रेस्टचा अँप्लिट्यूड आहे ना, इथंच आपण ट्रफ आणू, म्हणजे याची बरोबर अपोजिट आहे, याची बरोबर अपोजिट आहे. ओके, मग आता हे याची डिस्प्लेसमेंट आपण 2 घेतली. मग हे 2 आणि ट्रफ. आता काय होतं की आपली डिस्प्लेसमेंट माहिती आहे इच पार्टिकलची 2-2. आता ह्या दोघांची आपल्याला वेक्टोरियल सम घ्यायची. आता कसं झालंय की एक अपवर्ड डायरेक्शन आहे जे आपण क्रेस्ट मध्ये आहे म्हणतो आणि दुसरी डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मग याची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट सांगताना कसं होणार हा प्रकार की तुम्हाला इंटेन्सिटीज मिळणार, या दोन्ही वेव्ह एकमेकांना कॅन्सल होतं. कसं म्हणतोय मी, याच्यावर आपलं मागाशी इक्वेशन घेतलं होतं, रिझल्टंट इज इक्वल टू y1 बार प्लस y2 बार. आता या केस मध्ये काय होतं की 2 प्लस -2, कारण क्रेस्ट मध्ये असल्यामुळे +2 घेतलाय, दुसऱ्या ट्रफ मध्ये गेल्यामुळे आपण -2 घेतलाय. माझी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 होते. मग इथं तुम्हाला काहीच डिस्प्लेसमेंट मिळत नाही. मग आता समजा आपल्याकडे एक कंटिन्युअस सोर्स आहे. समजा आपण 2 कंटिन्युअस सोर्स घेतले, त्या 2 कंटिन्युअस सोर्स मधनं आपली वेव्ह येते आणि आपण असं सांगूया की या दोन्ही वेव्हची ना फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ आणि फेज सेम आहे असं म्हणून. मग आता ह्या दोन जर सेम असतील आणि ह्या दोघांच्या वेव्ह एकमेकावर इंटरसेप्ट झाल्या आणि एखाद्या स्पेसिफिक टाइम नंतर त्या प्रोपोगेट होत आहेत आणि एखाद्या पॉइंटवर येत आहेत, मग अशा वेळी काय होतं की तुम्हाला ना हे असं ऍडिशन व्हायला लागतं. तुमची पहिल्यांदा क्रेस्टवर क्रेस्ट यायला लागते, ट्रफवर ट्रफ यायला लागते. तर काही रिजन मध्ये काय होतं की तुमची क्रेस्टवर ट्रफ यायला लागते, ट्रफवर क्रेस्ट यायला लागते. मग तुम्हाला रिझल्टंट काय मिळतो की तुम्हाला जर दोन सोर्सेस असतील ज्यांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, वेव्हलेंथ सेम आहे, हे कंपल्सरी कंडिशन आहे. जर तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी सेम असेल,
वेवलेंथ सेम असेल, फेज सेम असेल दोन्ही वेव्हचा, तर अशा केसमध्ये काय होतं की तुम्हाला ना एक डार्क ब्राईट ना असे पॅटर्न मिळाला. आता हा पॅटर्न इझिली नेकेड आयजला अवेलेबल नसतो, मग आपण काय करतो मायक्रोस्कोप वापरतो. मायक्रोस्कोपच्या अंडर जर आपण या दोन वेव्हचं सुपर इम्पोजिशन बघितलं ना तर तुम्हाला काय दिसतं की या ठिकाणी तुमचं डार्क दिसतं, एक डार्क बँड असतो, त्यानंतर इथं ब्राईट बँड असतो, परत डार्क बँड, परत ब्राईट, परत डार्क. आता आणि अजून एक कॅरेक्टरिस्टिक्स असं असतं की हे प्रत्येक बँड आहेत ना ते इक्विडिस्टंट वर असतात. हे प्रत्येक बँड ना इक्विडिस्टंट वर असतात. आणि हा जो आपल्याला पॅटर्न मिळतो त्याला म्हणतो आपण इंटरफेरन्स पॅटर्न. हा तुमचा झाला इंटरफेरन्स पॅटर्न. इंटरफेरन्स म्हणजे नक्की काय असतं की ज्यावेळी तुमच्या दोन वेव्स एकमेकांवर सुपर इम्पोज होतात त्यावेळी सुपर इम्पोज झाल्यानंतर ना तुम्हाला एक रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते आणि त्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटची तुम्हाला जो एक पॅटर्न मिळतो तो नथिंग बट इंटरफेरन्स होतो. आता या ठिकाणी काय होतं, पॅटर्न मिळतो म्हणजे नक्की काय होतं की हा जो डार्क बँड आहे ना त्या डार्क बँड मध्ये काय होतं तुमचं की तुमची रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती 0 होते. आणि हा जो ब्राईट बँड दिसतो तुमचा तो ब्राईट बँड, त्या ब्राईट बँडवर तुमची तुमचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह असते. म्हणजे क्रेस्टवर क्रेस्ट आलेलं असतं, ट्रफवर ट्रफ आलेलं असतं. मग आता अशा प्रकारे दोन वेव्स ना सुपर इम्पोज होऊन त्यांच्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळतो आणि त्या रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा रिझल्ट आपल्याला असा दिसतो. आता हे कसं दिसतं ते सांग. आता कसं आहे की ज्यावेळी तुम्ही इंटेन्सिटी हा प्रकार म्हणता त्यावेळी इंटेन्सिटी नथिंग बट काय असतं की इंटेन्सिटी प्रोपोर्शनल टू एम्प्लीट्यूड स्क्वेअर. कसा प्रकार असतो तुमचा की इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू एम्प्लीट्यूड स्क्वेअर. इंटेन्सिटी म्हणजे नक्की काय सांग. आता ही जी लाईट आहे, आता लाईट मध्ये हा जो प्रकाश दिसतोय ना हे जे ब्राईटनेस दिसतोय हा नथिंग बट तुमची इंटेन्सिटी असते. मग आता याची इंटेन्सिटी वेगळी आहे, तुमचा जर सोर्स बदलला तर अजून त्याची इंटेन्सिटी वेगळी होणार आहे. आणि ही इंटेन्सिटी कशावर डिपेंड असते, एम्प्लिट्यूडवर. म्हणजे तुमच्या वेव्हची एम्प्लिट्यूड केवढी आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे तुमची इंटेन्सिटी असते. मग आता आपण ज्यावेळी आपण सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्हज येणार आहे त्यावेळी कसं होतं की जर समजा क्रेस्ट ऑफ क्रेस्ट आला असेल तर ती जी कंडिशन आहे त्याच्यावेळी कसं मॅक्सिमम एम्प्लिट्यूड मिळतो आणि मॅक्सिमम एम्प्लिट्यूड मिळाले याचं मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळते. जर तीच आपण दुसरी केस घेतली की ज्या ठिकाणी क्रेस्टच्या जागी आपण ट्रफ आलेला आहे. मग आता तुमची समजा हा अशी वेव्ह आली याच ठिकाणी तुमची दुसरी वेव्ह पण आहे तर तुमचा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 होते. आणि रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 झाली म्हणजे एम्प्लिट्यूड 0 झाली येणाऱ्या वेव्हची. आणि एम्प्लिट्यूड 0 झाली याचा अर्थ इंटेन्सिटी 0. म्हणजे तुम्हाला मिळताना कसं मिळणार, डार्क बँड म्हणजे काहीच दिसणार नाही तुम्हाला. पाठ लक्षात येतो. इंटरफेरन्स म्हणजे काय की सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्ह मध्ये ना तुम्हाला काहीतरी डिस्प्लेसमेंट मिळते आणि त्या डिस्प्लेसमेंटच्या व्हेरिएशन मुळे ना तुम्हाला हा पॅटर्न मिळतो. मग काही ठिकाणी तुम्हाला डार्क बँड मिळतील, ब्राईट बँड मिळतील, इक्विडिस्टंट वर असेल. मग ही जी फेनॉमेना दिसते त्याला आपण इंटरफेरन्स म्हणत असतो. तुम्हाला इंटरफेरन्सची डेफिनेशन काय आहे तर द चेंज इन अ डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्स ऍट अ पॉइंट. एखाद्या पॉइंटला तुमची डिस्प्लेसमेंट किती चेंज होते कशामुळे, सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्स मुळे, त्याला म्हणतात तुम्ही इंटरफेरन्स. आणि इंटरफेरन्सच्या त्या फेनॉमेना आपल्याला रिझल्ट असा मिळतो, नॅचरली असं मिळतो. ओके, लक्षात आलंय. ओके, लिहून देऊ या. इंटरफेरन्स, इंटरफेरन्सची डेफिनेशन घ्या. Interference, the phenomenon of changes
of a changes of a displacement at a point due to superimposition of wave is called interference of light. Interference of light. ही झाली तुमची इंटरफेरन्स म्हणजे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळतो दोन वेव्हज मुळे. मग त्याच्यामुळे आपल्याला इंटेन्सिटी मध्ये फरक जाणवतो. ओके, मग आता आपल्याला काय बघायचं आहे की इंटरफेरन्स किती टाईपचे असतात. इंटरफेरन्स असतात तुमचे दोन टाईपचे, एक तर कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे कसं असतं की constructive interference. Constructive interference म्हणजे नक्की पार्ट काय असतो तुमचा की दोन वेव्हज आहेत. समजा आपण अशा दोन वेव्हज काढूया. आता या दोन वेव्हजला ज्यावेळी समजा क्रेस्टवर क्रेस्ट आली, ट्रफवर ट्रफ आली, तर अशा वेळी आपल्याला रिझल्टंट काय मिळणार आहे की अशी कंडिशन की ज्याद्वारे तुम्हाला एक मॅक्सिमम अँप्लिट्यूड मिळतो. म्हणजे क्रेस्टवर क्रेस्ट आलं, ट्रफवर ट्रफ आलं, अशा वेळी तुम्हाला जे मिळतं त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. हा टोटल डिस्प्लेसमेंट तुम्हाला अशी मिळते. आणि इथं त्यामुळे तुम्हाला काय मिळतं, एक मोठी वेव्ह म्हणजे ज्याची अँप्लिट्यूड खूप मोठी आहे. मग आता अशा केस मध्ये नक्की आपल्याला काय काय जाणवतं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये कसं होतं की तुम्हाला एकदम ब्राईट पॉइंट जाणवतो. का? कारण इंटेन्सिटी तुमची अँप्लिट्यूड वर डिपेंड आहे. इथे अँप्लिट्यूड मॅक्सिमम असणार आहे. मग मॅक्सिमम अँप्लिट्यूड असेल कसं असणार आहे की तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळणार आहे. मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सचं कॅरेक्टरिस्टिक काय काय असतं, एक तर तुम्हाला ब्राईट पॉइंट मिळतो, एकदम ब्राईट पॉइंट. सेकंड, तुम्हाला ही मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळत असते त्या ठिकाणी. एक तर तुमची मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळते प्लस ब्राईट इंटेन्सिटी अशी मिळते त्या ठिकाणी. आता हे कधी पॉसिबल होतं की ज्यावेळी एखाद्या पॉइंटवर वेव्ह येत असेल त्याचा जर पाथ डिफरन्स हा एन लॅम्डा म्हणजे सांगतो. आता मी इंटरफेरन्सची आता पण जी कंडिशन सांगितली आहे तिथं मी ह्याच्यामध्ये हेही सांगितलं होतं की दोन सोर्स ची वेव्हलेंथ सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे, फेज सेम पाहिजे किंवा डिफरन्स सेम पाहिजे फेज मधला. मग आता आपण काय सांगणार आहोत, इथं अज्युम करून घेतले आपण की दोन्ही वेव्हच्या वेव्हलेंथ सेम आहे. मग समजा जर तुमच्या ह्याच्यामध्ये पाथ डिफरन्स, वेव्हचा तुमचा पाथ डिफरन्स, त्याला आपण पीडी म्हणूया, पाथ डिफरन्स हा एन लॅम्डा असेल. एन म्हणजे किती, n is equal to 0, 1, 2, 3 अप टू वाढत जातं. मग या वेव्हलेंथचं इंटिग्रल मल्टिपल असेल पाथ डिफरन्स. इंटिग्रल मध्ये म्हणजे 1 इंटू लॅम्डा, 2 इंटू लॅम्डा, 3 इंटू लॅम्डा हा जो प्रकार होतो त्याला इंटिग्रल मल्टिपल म्हणतो. मग तुमचा जर पाथ डिफरन्स n लॅम्डा एवढा असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळतो. किंवा तुमचा फेज डिफरन्स तुमचा जर 0, 2 पाय, 4 पाय असा असेल. उठा सकाळ झाली, अजून झोपेत राहू नका, उठा. तुमचा फेज डिफरन्स जर तुमचा 0, 2 पाय, 4 पाय असा असेल. फेज डिफरन्स म्हणजे नक्की मी काय म्हणतोय की तुमची वेव्ह कुठून स्टार्ट होते, इथून. ही वेव्ह इथून स्टार्ट होते. आपण जेव्हा असा ग्राफ करतो ना तेव्हा सांगताना कसं सांगत असतो की डिस्प्लेसमेंट अशी आहे आणि इथं तुमचा 0 पाय बाय, इथं तुमचा पाय बाय 2 असतो, इथं पाय असतो, इथं तुमचा 3 पाय बाय 2 असतो, हा 2 पाय असतो.
ही वेव्ह अशी काढतो ना आपण, त्यावेळी या ऍक्सिसवर π/2 π 3π/2 2π असं रिलेशन असतं. आणि हे काय सांगतं तुमचं फेज डिफरन्स सांगत असतं. जर तुमच्या वेव्हचं फेज डिफरन्स 0 असेल, म्हणजे फेज डिफरन्स म्हणजे इनिशियल पॉइंट, तुमचा इनिशियल पॉइंट कुठल्या सिच्युएशन आहे, इथे तुमचा फेज डिफरन्स, इथे तुमचा फेज किती आहे 0 आहे, याचा फेज 0 आहे, या दोघांमध्ये डिफरन्स किती आहे 0 आहे, मग तुमचा फेज डिफरन्स किती झाला 0. मग अशा केसमध्ये तुम्ही काय सांगू शकता, तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मिळू शकतो. किंवा अजून एक केस घेऊया, तुमचं जर फेज डिफरन्स 2π असेल तर तुमची वेव्ह कुठून स्टार्ट होणार इथून, आणि हे परत अशी केस स्टार्ट होईल, आणि याच्या पुढे देखील तुमची ही वेव्ह अशीच मिळणार. मग आता परत 2π जरी आला तरी काय होतं, क्रेस्टच्या वरती क्रेस्ट, ट्रफच्या खाली ट्रेफ, अशी केस मिळते. मग आपला रिझल्ट बदलणार आहे का इथं, 0 फेज डिफरन्स असताना आपण ही काढली होती डायग्राम, आता 2π फेज डिफरन्स ठेवला. 2π फेज डिफरन्स मध्ये कसं झालंय, पुन्हा आहे तशीच वेव्ह एकमेकांच्या वरती आली. मग आता ही वेव्ह आल्यानंतर तुम्हाला ही रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळते, रिझल्टंट वेव्ह मिळते, आणि ही आहे तशीच आहे, याची अँप्लिट्यूड मॅक्सिमम आहे, त्यामुळे इथं तुम्हाला ब्राईट पॉइंटच मिळणार आहे. हे झाले तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सचं डेफिनेशन कंडिशन्स काय आहेत, पाथ डिफरन्स इज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ, आणि फेज डिफरन्स म्हणजे 0 2π 4π 2nπ म्हणायचं सर, 2nπ. हे तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची कंडिशन्स आहेत. आणि ह्या कंडिशन्स तुम्हाला 2 मार्काला विचारतात. सो राईट डाऊन कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. Constructive interference. When two waves superimpose such that they produce maximum intensity. Condition of a interference. Constructive interference. Condition for constructive interference. Two interfering waves are in same phase and path difference is a n lambda. Path difference is n lambda. That is taken. Path difference is equal to n lambda, where n is equal to 0, 2, 1, 2, 3, 4, 5. या 2 कंडिशन लिहून घ्या. लिहिलं आहे, लक्षात द्या. आता फेज डिफरन्स काय आला, पाथ डिफरन्स म्हणजे तुमची लाईट ट्रॅव्हल होताना किती डिस्टन्स ट्रॅव्हल होते, एखाद्या वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय, तो जर ट्रॅव्हल केलेला जो पाथ आहे त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो म्हणजे नथिंग बट आपण पाथ डिफरन्स म्हणत असतो. ठीक आहे. मग आता नेक्स्ट इंटरफेरन्सचा टाइप हो गया डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी काय करूया आपण, 2 वेव्स काढूया परत. एक वेव्ह अशी काढली आणि दुसऱ्या वेव्हला असं करूया आपण, इथून स्टार्ट करूया.
आणि ह्या दोघांचं आपण सुपर इम्पोजिशन घेणार आहे. आता काय होतंय बघा, ट्रफच्या जागी क्रेस्ट आले, परत दुसऱ्या सायकलला असंच होणार आहे. मग आता या ठिकाणी काय होतं, तुमची रिझल्टंट इंटेन्सिटी ना किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूड कशी होते, 0 होते. म्हणजे तुमची दोघांची जर आपण वेक्टर ऍडिशन केली क्रेस्ट आणि ट्रफची, तर तुम्हाला रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 मिळतो. आणि अँप्लिट्यूड 0 झाला याचा अर्थ तुमची इंटेन्सिटी 0 झाली. मग आता हा जो अशी जी केस मिळते ना, याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता या डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कधी कधी मिळतो, ज्यावेळी तुमचा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n-1 इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 असेल त्यावेळी. किंवा इन शॉर्ट असंही लिहितात त्याला की n-12 लॅम्बडा, n-12 लॅम्बडा, where n is equal to 1, 2, 3 up to that point. आणि फेज डिफरन्स किती असेल त्यावेळी, फेज डिफरन्स कसा असणार आहे, पाय, 3 पाय, 4 पाय, सॉरी 3 पाय, 5 पाय अप टू इन्फिनिटी. ज्यावेळी तुमच्या दोन वेव्हचा पाथ डिफरन्स हा जर 2n - लॅम्बडा डिवायडेड बाय 2 असेल किंवा आणि फेज डिफरन्स पाय, 3 पाय, 5 पाय असा असेल, ऑड असेल तुमचा फेज डिफरन्स, तर तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता या केस मध्ये काय झालंय बघा, तुमच्या इनिशियल पॉइंट आता कसं झालंय की तुमची वेव्ह इथून ते इथपर्यंत ऑलरेडी एकदा आलेली आहे आणि या पॉइंटला फेज किती आहे त्याचा पाय आणि त्याचा किती आहे 0, कारण इथून वेव्ह स्टार्ट झाली त्यामुळे याचा फेज 0 झाला. मग आता या दोघांचा डिफरन्स किती झाला, फेज डिफरन्स पाय. मग आता पाय मुळे झाल्यावर कसं झालं की क्रेस्टवर ट्रफ आली, ट्रफवर परत क्रेस्ट आली, मग त्यामुळे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट तुमची 0 झाली आणि त्यामुळे तुम्हाला इंटेन्सिटी 0 मिळते. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची अशी कंडिशन आहे ज्या ठिकाणी तुम्हाला इंटेन्सिटी 0 मिळते, मिनिमम डिस्प्लेसमेंट असते त्या ठिकाणी. पण लक्षात आला म्हणजे काय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये आपल्याला कसं असतं, मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, तर ऑपोजिट त्याच्या बरोबर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स मध्ये असतं की तुम्हाला मिनिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम डिस्प्लेसमेंट मिळतो. आता हे मिनिमम कधी होतं की जर दोघांचे अँप्लिट्यूड सेम असेल ना तर तुमची इंटेन्सिटी किंवा अँप्लिट्यूड 0 होते आणि जर समजा दोघांचे अँप्लिट्यूड सेम नसेल ना तर काय होतो प्रकार की काहीतरी इंटेन्सिटी राहते. म्हणजे कसं सांगतो मी की समजा या वेव्हची अँप्लिट्यूड किती आहे, 5 आहे आणि याची अँप्लिट्यूड 3 आहे, समजा 3 असेल, तर या केस मध्ये काय होतं की तुमची काहीतरी इंटेन्सिटी मिळते तुम्हाला. आता या केस मध्ये कसं होतं की तुमची रिझल्टंट वेव्ह येणार आहे ती 5 - 3 = 2 होणार आहे आणि या केस साठी ही मिनिमम इंटेन्सिटी. आणि जर अँप्लिट्यूड जर दोघांचं सेम असेल तर तुम्हाला रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0 मिळणार आहे. तुमचं अँप्लिट्यूड सेम असेल तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट 0, अदरवाइज काहीतरी इंटेन्सिटी मिळेल तुम्हाला, काहीतरी अँप्लिट्यूड किंवा काहीतरी एक रिझल्टंट अँप्लिट्यूड मिळत जाईल आणि तो आपला म्हणतो ही केस झाली तुमची डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची. मग तुम्हाला जर डिस्टिंक्ट असं पाहिजे असेल ना, म्हणजे स्पेसिफिक तुम्हाला असं डार्क ब्राईट असे डिस्टिंक्टिव्ह असे पॅटर्न जर पाहिजे असेल इंटेन्सिटीचा, तर अजून एक असा पार्ट आहे की तुम्हाला दोघांच्या अँप्लिट्यूड सेम पाहिजे, दोन्ही वेव्हच्या अँप्लिट्यूड सेम असेल तरच तुम्हाला असे डिस्टिंक्टिव्ह इंटेन्सिटीचे पॅटर्न्स मिळतात. सो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स when two waves superimpose such that
such that they produce minimum or zero intensity condition for destructive interference. Two interfering waves, conditions ल्या two interfering waves are in opposite phase. Two interfering waves are in opposite phase and path difference, उठा सकाळ झाली नीट बसा, path difference is a 2n minus 1 lambda divided by 2. 2n minus 1 lambda divided by 2. महिला path difference is equal to this one and phase difference is this. Clear? Path difference, phase difference. की पॉइंट करून ठेवा, तिथे स्टार करून ठेवा. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरेन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरेन्सच्या कंडिशन्स तुम्हाला विचारतात एक्झाम मध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता आपण इंटरफेरेन्स चेकआउट केलं, ठीक आहे. इंटरफेरेन्स मध्ये टू डिस्प्लेसमेंट मिळतात, काहीतरी मिळतं तुम्हाला. आता काय झाले की आपण सांगितलं की आपल्याला एक डिस्टिंक्टिव्ह एक इंटरफेरेन्स पॅटर्न मिळतो सुपर इम्पोजिशन. जर आपल्याला एखादा डिस्टिंक्टिव्ह असं पाहिजे असेल, एखादा वेल एस्टॅब्लिश म्हणजे कम्प्लीट तुम्हाला डार्क ब्राईट असे एकमेकांपासून वेगवेगळे दिसायलाच हवे असतील इंटरफेरेन्स पॅटर्न, तर लाईट सोर्सना एक कंडिशन असते. ती काय सांगते कंडिशन, की तुम्हाला त्याची सेम वेवलेंथ पाहिजे, सेम फेज पाहिजे, सेम फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर अशा प्रकारचा जो सोर्स असतो, असे सोर्सेस असतात नाही ज्यांची वेवलेंथ सेम आहे, फेज डिफरन्स सेम आहे किंवा नाहीच त्यांच्यात, तर अशा सोर्सेसला आपण म्हणतो कोहेरेंट सोर्सेस. मग कोहेरेंट सोर्सेस म्हणजे काय सांगतो की टू सोर्सेस emitting a waves of the same frequency and having a same phase constant phase difference or zero. असे जे सोर्सेस असतात त्यांना आपण म्हणतो कोहेरेंट सोर्सेस. सो राईट डाऊन कोहेरेंट सोर्सेसची डेफिनेशन. कोहेरेंट सोर्सेस ऑफ लाईट. कोहेरेंट सोर्सेस ऑफ लाईट. Two sources which emit waves of a same frequency having constant phase difference independent of time are called coherent sources. Are called coherent sources. आता इथे एक डेफिनेशन मध्ये पॉइंट आहे बघा, इंडिपेंडंट ऑफ टाइम. इंडिपेंडंट ऑफ टाइम म्हणजे
जरी तुमचा टाइम चेंज झाला, म्हणजे आता बघता तासाभरानं किंवा दीड तासानं असा जरी टाइम बदलला, तरी दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सी एनी हाव सेम झाल्या पाहिजे आणि प्लस त्यांचा फेज डिफरन्स देखील कॉन्स्टंट असावा किंवा नसला तरी चालेल. मग अशा वेळी अशा सोर्सेस जर अवेलेबल असतील तर त्याला आपण डिस्टिंक्टिव्ह किंवा असा आयडेंटिफाईड असा इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन करू शकतो. आता इन डे टू डे लाईफ कसे असतात आपल्या, हे जे लाईट सोर्सेस असतात ना, ते लाईट सोर्सेस कसे त्यांची प्रत्येकाची वेव्हलेंथ वेगळी असते, सम फ्रिक्वेन्सी वेगळी असते. काही वेळा जरी तुमची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ सेम असली तरी ना काय होतं की तुमचा फेज डिफरन्स कायम चेंज होता तो विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता फेज डिफरन्स जर कायम चेंज होत असेल ना, तर कसं होतं की तुमचा जो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ना तुमची दोन सुपर इम्पोज केल्यानंतर, हे देखील चेंज होत जातं. मग आपल्याला असं विथ टाइम स्पॅन तास, दीड तास, 2 तास अशा टाइम्स मध्ये ना आपल्याला एक कॉन्स्टंट असा रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचा पॅटर्न मिळत नाही. मग त्यामुळे आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये ना इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होत नाही, जरी तुमच्याकडे सोर्सेस असले तरी अवेलेबल. मग ते आपल्याला म्हणतात ऍक्च्युली इंटरफरन्स पॅटर्न साठी आपण एक स्पेसिफिक वेव्ह सोर्सेस घेतो, कोहेरेंट सोर्सेस. युजली कसं असतं की तुम्हाला दोन वेगवेगळे सोर्सेस असतील तर त्यांचा जरी वेव्हलेंथ सेम असली तर इट्स नॉट पॉसिबल और इट मे नॉट बी पॉसिबल टू हॅव अ सेम फेज डिफरन्स. मग अशा वेळी आपण काय करतो की एका सोर्सला 2 मध्ये डिवाइड करून त्यांना ऍज अ कोहेरेंट सोर्सेस म्हणून युज करतो. ते कसं करतात सांगतो. मग आता त्यासाठी आपण काय करूया की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघू. फास्ट होत आहे ना, सकाळची अजून झोप केलेली नाही. सकाळी झंटीत उठून यायचं म्हणजे काय मोठं कष्ट असतं. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत की यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. लक्ष द्या, इकडे गप्पा मारायला अख्खा बाहेर बसल्यात क्लासेसला, आपण त्याच्यासाठी फी भरत नाही. कसं आहे की आपल्याला आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघायचं. आता हा एक्सपेरिमेंट का परफॉर्म केला, तर हा परफॉर्म करण्याचं रिझन असं होतं की तुम्हाला लाईटची वेव्ह नेचर प्रूव्ह करायचं. आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर प्रूव्ह करायचं आणि आपल्याला एक माहिती आहे की इंटरफेरन्स पॅटर्न कशामुळे मिळतो, तर वेव्ह नेचरमुळे मिळतो. हे आपण आता बघितलं. मग आपल्याला काय करायचं आहे की ह्या एक्सपेरिमेंट मधून प्रूव्ह करायचं आहे की तुमची लाईट ही एक वेव्ह नेचर मध्ये ट्रान्सफॉर्म किंवा वेव्ह नेचर मध्ये जाते. मग काय केलं त्यांनी, एक सोर्स. आता पहिली कंडिशन आपण मगाशी बघितली, डिस्टिंक्टिव्ह तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर तुमचा सोर्स कसा पाहिजे, कोहेरंट पाहिजे. आता फिजिकली तर पॉसिबल नाहीये की 2 वेगवेगळे सोर्सेस घेऊन आपण त्यांना कोहेरंट सोर्स म्हणू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं की एक सोर्स कन्सिडर केला, एक सोर्स कन्सिडर केला आणि त्या सोर्सला आपण एका फोकल पॉइंट कशाच्या, कॉन्व्हेक्स लेन्सच्या एका फोकसिंग पॉइंट वर. मग आता काय झालं की तुमच्या फोकलिंग पॉइंटला असेल, जर तुमचा सोर्स हा कॉन्व्हेक्स लेन्सच्या जर फोकसिंग पॉइंट वर असेल तर कसं होणार, ह्या वेव्स कशा इमिट होणार, एकमेकांना पॅरलल होणार. हे का असं काढण्यात आलं, काय आलं की आपण काय केलंय की कॉन्व्हेक्स लेन्सच्या सोर्सला फोकसला आपण सोर्स ठेवला आणि त्यातून आपण अशा पॅरलल रेज घेतला. कशाचा यूज करून, या लेन्सचा. आता ज्यावेळी पॅरलल वेव्हज येतात त्यावेळी त्याची वेव्हफ्रंट कशी असते, अशी असते. म्हणजे हा शेप कुठला झाला, हा वेव्हफ्रंटचा कुठला शेप झाला, प्लेन वेव्हफ्रंट. मग आपण काय केलं की स्पेरिकल वेव्हफ्रंटचा आता हे सोर्स ज्यावेळी असाइनमेंट करतो त्यावेळी कसं असते, हे स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे. आपण काय केलं, लेन्सचा यूज करून आता प्लेन वेव्हफ्रंट तयार केला. आता दुसरी केस काय आपली की आपल्याला कोहेरंट सोर्सेस तयार करायचे. एकाच वेव्ह पासून
दोन कोहेरेंट सोर्सेस तयार झाले. मग आपण काय केलं की तिथे ऑब्स्टॅकल टाकलं. या लाईटच्या समोर बरोबर आपण ऑब्स्टॅकल टाकलं आणि ऑब्स्टॅकलला काय केलं की दोन नॅरो ओपनिंग्स दिल्या. इथं दोन नॅरो ओपनिंग्स दिल्या. हे दोन नॅरो ओपनिंग्स. मग आता काय झालं की या वेव्ह ह्याच्यावरून इन्सिडंट झाले. ओके. आता इथून लाईट पास होणार करेक्ट या दोन ह्याच्यामधून. मग आता हे दोन काय झाले इथून लाईट इमिट होते याचा अर्थ हे दोन सोर्सेस झाले. मग आपण आता हे सोर्स म्हणून नाही करणार. आता यातून तुमच्या वेव्हज बाहेर पडणार आणि हा पॉइंट सोर्स आहे. मी नॅरो ओपनिंग म्हटलं ना, मग नॅरो ओपनिंग मुळे हे पॉइंट सोर्स होतं आणि पॉइंट सोर्स झाले याचा अर्थ इथून तुमची वेव्ह अशी इमिट होणार. आणि लाईट इमिट होताना आपण असं म्हणतो की लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्ह आहे असं आपल्याला माहिती आहे. आता इथून जाताना कसं होणार तुमची ही क्रेस्ट येणार, त्याच्या मागोमाग ट्रफ येणार त्याची, परत क्रेस्ट येणार, परत ट्रफ येणार आहे इथं. ही एका सोर्स मधून असं व्हायला लागलं. परत ट्रफ आली आहे तुमची. आता ही एका सोर्सची वेव्ह झाली. तशीच आपली दुसऱ्या वेव्ह मधून पण बाहेर पडते. पहिल्यांदा क्रेस्ट येणार, मग ट्रफ येणार, परत क्रेस्ट येणार, परत ट्रफ येणार, परत समथिंग काहीतरी. आता इथं काय होतं बघा की जरी तुम्ही डायग्राम बुक मध्ये काढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की इथं बघा काय झालं. इथं क्रेस्टवर क्रेस्ट इन्सिडेंट झाले, परत इथं झालेली आहे. इथे तुमची क्रेस्टवर क्रेस्ट इन्सिडेंट झाले करेक्ट. म्हणजे काय झालं इथे एक झाले, इथे एक झाली, त्याच्यामध्ये तुमचे काहीतरी अजून इंटरफरन्स पॅटर्न राहिले. मग काय होतं इथे तुमची एक इथून एक जर आपण लाईन काढली समजा, पुन्हा इथे बघा इथे तुमचा प्रकार होतोय. आता या केस मध्ये कसं झालं बघा इथं की तुमची इथं ट्रफच्या जागी क्रेस्ट इन्सिडेंट आहे. मग इथं मिनिमम इंटेन्सिटी असणार आहे, प्लस इथं मिनिमम इंटेन्सिटी असणार आहे तुमची. मग इथे एक तुमचं काहीतरी मिळेल, इथे काहीतरी रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिळेल. असंच तुमचे व्हेरियस पॉइंट्स असं तुम्हाला मिळायला लागतात एखाद्या वेव्हजवर. मग आता याचा रिझल्ट काय होतं जर तुम्ही इथं स्क्रीन ठेवला तर कसं होतं की तुम्हाला इथं एक इंटेन्सिटीचं व्हेरिएशन मिळतं. आणि हे इंटेन्सिटीचं व्हेरिएशन आपण जसं फिरवून जर दाखवलं तर कसं होणार आहे ते तुमची समजा इथं स्क्रीन आहे ना, त्या स्क्रीनवर जो पॅटर्न आला तो आपण उलटून असा दाखवला तर आपल्याला इथं काय मिळणार आहे की डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट असे पॅटर्न मिळतात. आणि हे पॅटर्न म्हणजे नथिंग बट काय झाले तुमची इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतात. आणि इंटरफेरन्स पॅटर्न्स मध्ये काय म्हणतो आपण इक्विडिस्टंट वर तुमचे डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस असतात. आता हे जे दिसत आहेत ना असे यांना म्हणतात फ्रिंजेस. तुमचे हे जे असा बँड दिसतो ना तुम्हाला लाईटचा त्याला म्हणतात फ्रिंजेस. मग जे डार्क ज्यांची इंटेन्सिटी मॅक्सिमम आहे त्यांना म्हणतात ब्राईट फ्रिंजेस, त्यांची मिनिमम आहे त्यांना डार्क फ्रिंजेस म्हणतात. आता असा पॅटर्न मिळायला लागला याचा अर्थ काय होतो की तुमची लाईट ऍज अ वेव्ह म्हणून ऍक्ट होते. काय होते वेव्ह म्हणून. आपल्याला ओरिजिनली रिझल्ट माहिती आहे की वेव्ह मुळेच आपल्याला असे डिस्टिंक्टिव्ह पॅटर्न मिळू शकतात. आणि आपण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय वापरलंय लाईट वापरले. म्हणजे तुमची लाईट कशी ऍक्ट होते ऍज अ वेव्ह म्हणून ऍक्ट होते. आणि हे आपलं नथिंग बट एक प्रॅक्टिकल प्रूफ झालं की तुमचा हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट कशासाठी लाईटचं एक्झिस्टन्स ऍज अ वेव्ह म्हणून एक्झिस्टन्स प्रूव्ह करण्यासाठी आपण इथे केलेला आहे हा एक्सपेरिमेंट. या एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झाम मध्ये नाही विचारत, फक्त आता सांगून ठेवतो काय काय केलंय. ही डायग्राम तुमच्या लक्षात असू दे. जरी कोणी विचारत या डायग्राम म्हणून डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगता आलं पाहिजे. या डिस्क्रिप्शन मध्ये काय काय आहे कन्सिडर अ सोर्स, अ मोनोक्रोमॅटिक सोर्स म्हणतो एस.
consider monochromatic source S kept at the focal length of convex lens. It produces the plane wavefront. है ना, एक plane wavefront produce केली and ही plane wavefront incident on the obstacle A B. One obstacle A B we have created. आपण काय केलं आता यानंतर सोर्स सांगितला. सोर्स मधून आपण प्लेन वेव्हफ्रंट काढली. आता काय होतं की इथं आपण एक ऑब्स्टॅकल ठेवला ए बी. या ए बी ऑब्स्टॅकल मध्ये दोन नॅरो ओपनिंग्स केले इथे आणि हे दोन नॅरो ओपनिंग्सला आपण S1 आणि S2 असं नाव दिलं. S1 आणि S2 नाव दिलं. आणि हे S1 आणि S2 काय होतात की तुमचे दोन सोर्स म्हणून ऍक्ट होतात. तिचं S1 आणि S2 म्हणून तुमचे दोन कोहेरेंट सोर्स म्हणून ऍक्ट होतात. ओके, कळलं? म्हणजे काय, S पासून एक प्लेन वेव्हफ्रंट काढली इन्सिडेंट ऑन AB. देयर आर टू नॅरो ओपनिंग्स S1 and S2. After the light incident on this AB, the S1 and S2 act as a wave point source. Point source म्हणून ऍक्ट होतात. हे तर पण डिस्क्रिप्शन लक्षात आलं. प्लेन वेव्हफ्रंट तयार केली, प्लेन वेव्हफ्रंट नंतर ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट केलं, ऑब्स्टॅकलवर इन्सिडेंट केल्यावर तुमचे S1 आणि S2 तुमचे पॉइंट सोर्स म्हणून ऍक्ट होते. आता पॉइंट सोर्स म्हणून ऍक्ट झालं की इथून तुमच्या वेव्हज इमिट करतो. S1 आणि S2 starts to emit the waves in form of a crest and trough. मग क्रेस्ट अँड ट्रफला डिस्टिंग्विश करण्यासाठी काय केलं आपण, द सॉलिड लाईन्स आर क्रेस्ट अँड द ट्रफ्स आर ड्रॉन डिनोटेड बाय द डॉटेड लाईन्स. आणि डॉटेड लाईन्स काढले आणि as soon as starts to emit the waves. When crest incident on crest and trough incident on trough, we get the maximum intensity or maximum amplitude. We are connecting the points at which the maximum intensity is produced. And when the crest incident on trough, we get the minimum intensity or minimum amplitude. आणि त्याची आपण एक लाईन काढली. Now we can see the using the superimposition of waves, the resultant pattern or the resultant amplitude is incident on this screen, on the screen. And on screen we observe this intensity pattern. The intensity in the intensity pattern, the direct and bright bands are at equidistant, and those are known as fringes. एवढंच आपल्याला डिस्क्रिप्शन असतेच. तुम्हाला इमेज वरून लिहिता येईल ना डिस्क्रिप्शन आता कम्प्लीट. इमेज तेवढी काढून घ्या. मग इमेज तेवढी काढून घ्या, बाकी काय काढायची गरज नाही. बाकी तुम्ही इमेज वरून डिस्क्रिप्शन लिहू शकता आणि पटपट काढा. आपल्याला पुढचे एक्सप्रेशन संपवायचं. एक्झाम मध्ये याच्यामध्ये जास्त काही विचारत नाही. खूप डिटेल वाईज काढायची गरज नाही. सध्या काढा पडतो. स्ट्रेट लाईन्स काढायला पडते. आता पुढच्या हाताने काढा. हे मॅक्सिमम म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, मिनिमम डिस्प्लेसमेंट असं. काढा पडतो. काढून जरा सांगायचं. रिफ्लेक्शनच्या डायग्रामची प्रिपरेशन प्रॅक्टिस असू द्या. विचारतात एक्झामला 2 मार्कांनी. रिफ्लेक्शनची डायग्राम काढलेली आहे. लास्ट लेक्चर रिफ्लेक्शनची डायग्राम काढली होती. 2 मार्काचे क्वेश्चन आहे. याच्या आधी प्लेन वेव्हफ्रंट आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटचे जे कन्स्ट्रक्शन काढले आहेत ते पण 2 ते 3 मार्कला विचारू शकतो. झाली का? ठीक आहे. ते पास झालं. आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊ. आता आपण कसं बघितलं, या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला एक इंटेन्सिटी पॅटर्न मिळतो. स्क्रीनवर आपण काय बघितलं होतं की एखादा इंटेन्सिटी पॅटर्न मिळतो. मग आपल्याला काय करायचं, आता एक अशी थेरी काढायची आहे की जे समजा आपल्याला स्क्रीनवर एखादा पॉइंट दिला असेल आणि त्या पॉइंटवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्या ठिकाणी आपली
काय मिळतं, मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळते की मिनिमम इंटेन्सिटी मिळते हे आपल्याला फाइंड आउट करायचं. आणि जे फ्रिंजेस मिळतात आपले डार्क ब्राईट त्या डार्क ब्राईट फ्रिंजेस मध्ये डिस्टन्स कसं असतं आपल्याला दिसलं इक्विडिस्टंट, पण डिस्टन्स केवढं असतं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. मग त्यासाठी आपण ना अनालिटिकल ट्रीटमेंट करूया. अनालिटिकल थेरी ऑफ बँड. आता जे आपल्याला डार्क ब्राईट असे जे मिळाले त्यांना घ्या. मग त्यासाठी काय करूया आपण, पहिल्यांदा कन्सिडर काय करूया आपण, सुरुवातीला 2 लाईन्स काढायचे. इकडे इमेजचं कन्स्ट्रक्शन करताना सांगतो. इमेज कन्स्ट्रक्ट करताना काय करायचं, सुरुवातीला 2 लाईन्स घ्यायचे. फर्स्ट लाईनवर 2 सोर्सेस काढायचे. फर्स्ट लाईनवर 2 सोर्सेस काढायचे. S1 S2 किती ऍट अ डिस्टन्स D. नंतर आपण इथून परपेंडिक्युलर काढायचं. कुठं, या स्क्रीन. आणि यांना नाव द्यायचं S1 प्राइम S2 प्राइम असं आपण नाव देऊ. इथून S1 पासून परपेंडिक्युलर या स्क्रीनवर काढला, S1 एक काढला. ह्या सोर्स जिथं आपले सोर्स आहे S1 S2 इथून हे जे डिस्टन्स आहे आपलं स्क्रीनचं त्याला आपण कॅपिटल D असं म्हणू. आता आपल्याला काय करायचं आहे की स्क्रीनवर एखादा पॉइंट जर दिला असेल त्या पॉइंटवर आपली इंटेन्सिटी काय तयार होते हे बघायचं. मग आता असं करूया की S1 पासून एक लाईन गेली, समजा हा पॉइंट P आहे, तर S1 पासून एक लाईट इथे गेली आणि S2 पासून एक लाईन इथे गेली. आणि ह्या दोघांमधला फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स कसा काढणार, तर S1 पासून एक परपेंडिक्युलर काढायचं. आणि हा आणि हे कसं आहे तुमचा पाथ डिफरन्स आहे. म्हणजे लाईट किती ट्रॅव्हल झाले एकमेकांपासून दुसरी लाईट केवढी जास्त ट्रॅव्हल झाली तो. अजून इथं S1 आणि S2 मध्ये ना एक मिड पॉइंट घ्यायचा O. ऍट अ पॉइंट P चा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे, करेक्ट. मग आपण काय करूया की या मिड पॉइंट पासून या पॉइंट P पर्यंत एक डिस्टन्स कन्सिडर करूया. समजा त्याला आपण Y असं म्हणू. ही झाली तुमची अनालिटिकल ट्रीटमेंट साठी डायग्राम तयार. 2 लाईन्स, 2 सोर्सेस, त्याच्यापासून परपेंडिक्युलर काढायचं, एका पॉइंटला इंटरसेक्ट करून दाखवायचं. मग हे काढायला अनालिटिकल थेरी ऑफ बँड. आता हा तुमचा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, 3 ते 4 मार्काचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता जे डेरिव्हेशन काढणार आहे. आता डायमेंशनचं डिस्क्रिप्शन. हा O पॉइंट निर्माण आहे ना, हे डिस्टन्स D/2, हे डिस्टन्स D/2. S1 to S2 असू दे लक्षात आपल्याला लागणार. लिहून ठेवा डायग्राम मध्ये D/2. ठीक आहे. आता मी डिस्क्रिप्शन सांगतो. कन्सिडर अ लाईट, सांगतो लिहून नंतर. कन्सिडर अ लाईट फॉर सो लाईट ट्रॅव्हलिंग इन द X डायरेक्शन and the screen is placed in the YZ plane. हा YZ plane काढायचा. The 2 coherent sources, there are 2 coherent sources. कुठले, S1 and S2. There are, consider 2 coherent sources S1 S2 separated by distance D. Then let's assume that the distance between the screen and the screen and the sources is a capital D. And let lambda be the wavelength. आपण कन्सिडर करूया की लाईटची वेव्हलेंथ लॅम्बडा एवढी आहे. Now assume that the point O is at a midpoint
कशाचा or draw a perpendicular S1 to S1 prime on the source and the S2 to S2 prime on the screen. हे आपण दोन perpendicular काढले. Now assume that the point O is a midpoint of S1 prime S2 prime. त्या लेंथचा हा midpoint आहे असं आपण सांगूया. आणि consider a point P where we have to find the fringes. Whether dark or bright. Assume that it is at a distance y from O. एवढं तुमचं 6 ओल्डचं इन्स्ट्रक्शन आहे. एवढं छोटंसं आहे, लक्षात राहील. सांगताना इमेज वरनं सांगायचं. काय पहिलं, consider or let S1 S2 be the two coherent sources separated by distance d, small d. Consider that the source and the screen are at a distance capital D. Let assume lambda be the wavelength of an source. Okay, हे जरा आपण assumption सगळं करून झालं. आता आपला प्रश्न आला construction. मग we will draw a perpendicular from S1 to screen, that S1 prime. Draw perpendicular S1 to S1 prime on the screen from S1. Similarly from S2. हे construction झालं. नंतर consider point O as a midpoint of the S1 prime S2 prime. Assume that point P is at a distance y from O. एवढं solution आहे तुमचं description. So write down. Consider a light travel in a कपाळावरचे हात काढा, अजून बरेच आहेत आपल्या डोक्याचा. Consider a light travel in a x direction. Consider light travel in a x direction and the screen in a plane yz. Let S1 S2 be two coherent sources. S1 S2 be two coherent sources separated by distance small d. Small d काढा, लिहू नका. Small d. Let capital D be the distance between source and the screen. Let capital D be the distance between source and screen. Let lambda be wavelength of light. Let lambda be wavelength of light. नंतर आला प्रश्न construction. Draw S1 prime perpendicular. Draw S1 prime perpendicular to screen. Similarly, draw S2 prime perpendicular to screen. Consider O be the midpoint of
O be the midpoint of S1 prime, S2 prime. S1 prime, S2 prime. Suppose point P is at a distance y from O, ओके. हे झालं आपलं टोटल डिस्क्रिप्शन. ओके. मग आता आपण काय करूया की प्रूफवर येऊ. मग एखाद्या पॉइंटला तुमचं कन्स्ट्रक्टिव्ह मिळतंय की डिस्ट्रक्टिव्ह मिळतंय हे काढण्यासाठी आपल्याला त्याच्या कंडिशन्स फॉलो झाल्या पाहिजे. आता इथं आपण डायरेक्टली फेज तर काढू शकत नाही. करेक्ट. आपण लाईटचा फेज असं डायरेक्टली सांगू शकत नाही. फेज ही तुमची मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे. आपण काय ते सांगतो फेज डिफरन्स आहे फेज वेव्ह मध्ये वगैरे, पण फिजिकली आपल्याला मेजर करणं पॉसिबल नाहीये फेज. मग उरला क्वेश्चन कुठला? पाथ डिफरन्स. आपल्याला काय करायचं आता? पाथ डिफरन्स काढायचा. त्या पॉइंटला लाईटनं ट्रॅव्हल केलेल्या पाथ मधला डिफरन्स काढायचा. मग कुठला डिफरन्स काढणार आपण? की लाईटनं कुठला पाथ ट्रॅव्हल केलाय? S1 टू P आणि S2 टू P. आता इथून आपल्याला कळतं की S2 टू P किती आहे? हा लार्जर डिस्टन्स ट्रॅव्हल झालाय. मग आपल्याला काय करायचं की हा पाथ डिफरन्स काढायचा. मग काय होणार? S2P मायनस S1P काढायचा आपल्याला या याच्यामध्ये. मग आता त्यासाठी काय काय करता येईल? इथं आपल्याकडे काय काय आहे की हे दोन ट्रायंगल आहेत. करेक्ट. आपण हे परपेंडिक्युलर काढलंय S2 टू S2 प्राइम, S1 टू S1 प्राइम. मग आता हे काय झाले? राईट अँगल ट्रायंगल झाले ना. S1 S1 प्राइम P आणि S2 S2 प्राइम P हे काय राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपण हायपोटेनस काढू शकतो ना यांचा. कारण हायपोटेनस काढायला आपल्याकडे आहे की आपल्याला हे डिस्टन्स माहिती आहे, हे डिस्टन्स काढता येईल. मग हे काढता येईल ना S1P S2P. मग आता ते आपल्याला फाइंड आउट करायचं. S1P काढूया, S2P काढूया आणि त्या दोघांमधला डिफरन्स काढूया. ओके. मग लेट्स गो फॉर. मग आता काय करूया? इन ट्रायंगल ही इमेज आहे का तुमच्याकडे? नाही. काय म्हणणार पहिली स्टेप? इन ट्रायंगल S1 S1 प्राइम P म्हणणार. आपलं हायपोटेन्यूस थेरम काय सांगतो की हायपोटेन्यूस कसं काढतात? S1P इक्वल टू S1 S1 प्राइम होल स्क्वेअर प्लस S1 प्राइम P. ठीक आहे. S1P चा स्क्वेअर झाला आपल्याकडे आला. आता S1 तुमचा डिस्टन्स बिटवीन तुमचा हे असा ट्रायंगल होता. डिस्टन्स हा पॉइंट तुमचा होता. हा तुमचा S1 प्राइम आणि हा इथं P आहे. कुठून? इथून त्याचा डिस्टन्स किती आहे? y. आणि आपल्याला हे माहिती आहे डिस्टन्स किती आहे? d/2. ठीक आहे. आता हे डिस्टन्स माहिती आहे. S1 S1 प्राइम चे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे d आहे, कॅपिटल D. सो वी कॅन राइट दैट d प्लस आपल्याला आता हे डिस्टन्स काढायचं S1 प्राइम टू P. मग आता हे कसं काढणार? आपल्याकडे हे डिस्टन्स OP तुमचे S1 प्राइम कसं काढतात? OP मायनस O S1 प्राइम. इमेज नुसार आपण म्हटले इथे हा OP आणि हा OS1 प्राइम. मग आता OP चे डिस्टन्स किती आहे? y आहे. y मायनस OS1 प्राइम चे डिस्टन्स किती आहे? d/2. म्हणजे झालं तुमचं S1 प्राइम चे डिस्टन्स. हे झालं आपल्याकडे S1 प्राइम ची व्हॅल्यू y मायनस d/2. ती आता इथं टाका. मग कसं होणार? हे y मायनस d/2 होल स्क्वेअर. ठीक आहे. हे आलं लक्षात. सिमिलरली आपल्याला S2P पण काढायचं. हा झाला S1P होल स्क्वेअर.
आपल्याला आता S2P पण काढायचं. ही केस झाली. आता S2P होल स्क्वेअर. आता त्याची इमेज कशी आहे? इथं काय आहे? पहिल्यांदा मिड पॉइंट आहे आणि इथे तुमचा पॉइंट P आहे, हा O आहे आणि इथं आपली S2 प्राइम आहे. आता आपण हा ट्रायंगल करणार. आता या ट्रायंगल मध्ये हे डिस्टन्स y आहे, हे डिस्टन्स किती आहे? d/2. आता S2 प्राइम P इक्वल टू किती होणार? y प्लस OP प्लस O S2 प्राइम. आता हे डिस्टन्स किती होणार? y प्लस d/2. लक्षात आलं? हे इमेजच्या कन्स्ट्रक्शन आपण सांगितलं की हे OP एवढं डिस्टन्स किती आहे? y आहे आणि OS2 प्राइम म्हणजे d/2 आहे. आता S2 प्राइम P किती आहे? y प्लस d/2. आता आपल्याला फक्त ही व्हॅल्यू घालायची. मग आता S2P ची इक्वेशन कसं आहे तुमचं? S2 प्राइम P होल स्क्वेअर प्लस S2 प्राइम P होल स्क्वेअर. आपल्याला S2 प्राइम ची व्हॅल्यू माहिती आहे d स्क्वेअर प्लस S2 प्राइम P ची व्हॅल्यू आपण इथं काढली किती आहे? y प्लस d/2. ठीक आहे. आपल्याकडे या दोन व्हॅल्यू झाल्या, S1P होल स्क्वेअर आणि S2P होल स्क्वेअर. आता आपल्याला फक्त या दोघांमधला डिफरन्स फाइंड आउट करायचा. आधी एवढं लिहून घेऊया, मग आपण नेक्स्ट करूया. In triangle S1 prime P, in triangle S1 prime P, S1P square equal to, have those steps. या दोन स्टेप्स घ्या. ट्राय टू रिमेंबर इट फ्रॉम द डायग्राम पासून लक्षात ठेवता येईल का बघा, ते जास्त बेटर होईल सगळं पाठ करण्यापेक्षा. हे झालं. सिमिलरली इन ट्रायंगल S2 प्राइम P इथपर्यंत हे झालं. इथपर्यंत लिहू. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. आता इथं आपल्या डायग्राम नुसार माहिती आहे की S2P इज ग्रेटर दॅन S1P, सो वी विल जस्ट सबट्रॅक्ट S2P स्क्वेअर आणि S1P स्क्वेअरचा आपण डिफरन्शिएशन घेऊ, सबट्रॅक्शन घेऊ. मग आता सबट्रॅक्शनला काय काय करावं? आपल्याला काय करायचं आहे? S2P होल स्क्वेअर मायनस S1P होल स्क्वेअर. ओके. मग आता S2P ची व्हॅल्यू कशी आहे? d स्क्वेअर प्लस y प्लस d/2 होल स्क्वेअर मायनस मी खाली तो d स्क्वेअर आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ, d स्क्वेअर प्लस y मायनस d/2 होल स्क्वेअर. हे लक्षात आलं? हे मी मायनस मध्ये ब्रॅकेट मध्ये का लिहिलं की काय बाहेर मायनस आहे. मायनस मुळे आतल्या साइन सगळ्या चेंज होणार आहे. मग आपण काय करूया की याचा आता सिम्प्लिफाय करायचं. आता सिम्प्लिफाय करताना काय काय होणार? d स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस yd प्लस d स्क्वेअर बाय 4. लक्षात येते? त्याचं आपण एक्सपान्शन केले. y स्क्वेअर प्लस 2 इंटू yd/2 प्लस d स्क्वेअर बाय 4. हे टोटल एक्सपान्शन असेल. आता मायनस साइन आहे तसं राहू दे, ब्रॅकेट मध्येच राहू दे. मायनस साइनचं बघू काय करायचं. मग आता काय होणार परत? d स्क्वेअर प्लस त्याचं एक्सपान्शन अल्जेब्रिक एक्सपान्शन करणार. पहिली टर्म काय होणार? y स्क्वेअर, दुसरी मायनस yd प्लस d स्क्वेअर बाय 4.
करेक्ट? हे लक्षात आलं? y मायनस डी चा आणि y प्लस डी चा आपण हे एक्सपान्शन करून घेतलं. आता काय करूया आपण, हे मायनस साइन आर देऊन करू. मग कसं होणार हे, डी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस वाय डी प्लस डी स्क्वेअर बाय 4 आहे. पहिली टर्म आहे तशी राहिली. आता हे आतमध्ये येणार मायनस मायनस साइन घातल्यावर आतमध्ये प्लस चं मायनस होतं, मायनस प्लस होणार. मग इथं टर्म होणार मायनस डी स्क्वेअर, हे प्लस झालं परत मायनस मायनस वाय स्क्वेअर, इथं झालं वाय डी प्लस वाय डी मायनस डी स्क्वेअर बाय 4. आता काय होणार, डी स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर कॅन्सल होणार, डी स्क्वेअर बाय 4 आणि डी स्क्वेअर बाय 4 कॅन्सल होणार. हे रिझल्टंट काय होणार आहे, प्लस 2y इक्वल टू 2y_d. हे काय आलं तुमचं, s2p होल स्क्वेअर मायनस s1p होल स्क्वेअर. हे आलं लक्षात? हे लिहून घ्या. इथपर्यंत असं नेक्स्ट स्टेपला जाऊया. आता नेक्स्ट स्टेप काय होणार आपली, आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा ए मायनस बी ए प्लस. आपल्याला तसे लिहिता येईल आता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. मग आता ही टर्म कशी होती तुमची, s2p प्लस s1p इंटू s2p मायनस s1p. ठीक आहे, इक्वल टू 2y. ठीक आहे, ऑल डन विथ दिस पॉइंट. आपल्याला काय पाहिजे होता, पार्ट डिफरन्स आला इथं. आपल्याला इंटरफेरेन्स कंडिशन साठी पार्ट डिफरन्स आला इथं. सो ही जी एक्स्ट्रा टर्म आहे ती तिकडे टाकली. तिचं काय करायचं बघू. हे s2p मायनस s1p इज इक्वल टू 2y_d अपॉन s2p प्लस s1. ठीक आहे, हे आलं. आता उरला क्वेश्चन ह्या टर्मचं नक्की करायचं. आता आपण ह्याच्या आधी s2p चं एक इक्वेशन बघितलं. s2p काय सांगत होतं की स्क्वेअर रूट ऑफ s2p स्क्वेअर काढाय ना आपण. मग आपण s2p काढू. काय सांगते, d स्क्वेअर प्लस y प्लस d बाय 2. आता ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट करत होता, प्रॅक्टिकली करताना काय होतं की हे जे डिस्टन्स आहे y, हे d, स्मॉल y स्मॉल d हे ना मिलीमीटर्सच्या रेंजमध्ये असतं. मिलीमीटर म्हणजे किती, आपण 10⁻² च्या घरात, 10⁻² च्या घरात असतं, 10⁻² 3 च्या घरात. तर त्याच वेळी हा जो d आहे हा मीटर्सच्या रेंजमध्ये असतो. म्हणजे y आणि d पेक्षा कसा आहे, हा d कॅपिटल D आहे तो y आणि d पेक्षा ना खूप मोठा आहे. प्रॅक्टिकली जर आपण म्हणाले तर d आणि y हे तुमचे मिलीमीटर्स रेंज मध्ये असतात. तर हा तुमचा कॅपिटल D आहे, हा तुमच्या मीटरच्या रेंज मध्ये असतो. स्क्रीन ही तुमची सोर्स पासून मीटरच्या आसपास 1 मीटर 2 मीटर असं लिहिलेलं असतं. तर तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्स एकमेकांपासून 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर अशा रेंज मध्ये असतात. तुम्हाला इंटरफेरेन्स पॅटर्न देखील जवळपास त्याच रेंज मध्ये मिळतो. मग आपण प्रॅक्टिकली असं म्हणू शकतो की आपण d इज व्हेरी मच ग्रेटर दॅन y आणि d इज व्हेरी मच ग्रेटर दॅन स्मॉल d. त्याचा रिझल्ट काय होतो माहिती आहे की आपण ही टर्म ना कम्प्लिटली निग्लेक्ट करू शकतो. एक तर y आणि d लहान आहे आणि त्यात झालं स्क्वेअर, म्हणजे 0.01 चा स्क्वेअर म्हणजे किती होतं, ते 10⁻⁴ च्या घरात जातो, म्हणजे त्याच्यापेक्षा लहान झाले. ही टर्म तुम्ही डायरेक्टली निग्लेक्ट करू शकता. इथं डायरेक्टली निग्लेक्ट करू शकता.
मग ही टर्म कशी होते फक्त डी स्क्वेअर रूट. डीच्या कंपॅरिझन नुसार ही अत्यंत लहान असते, त्यामुळे आपण डायरेक्टली निग्लेक्ट करायचं आणि आपल्याला व्हॅल्यू मिळते डायरेक्ट S2P ची D. मग आपल्याला सिमिलरली S1P ची व्हॅल्यू देखील आपल्याला D मिळते, कॅपिटल D. मग आपल्याकडे S2P आणि S1P ची व्हॅल्यू आहे आणि ती आपण याच्यात टाकणार. मग आता ती काय होणार 2YD अपॉन D प्लस D. आता इथं कुठे टाकू नका तुम्ही, हे गरजेचं नाही, कारण हे लॅम्बडाच्या रेंज मध्ये असणार आहे तुमची, म्हणजे किती 10⁻⁹ 10⁻⁷ त्याच्यामुळं इथं हा पार्ट कन्सिडर करायचा नाही, नाहीतर घातला की पार्ट डिफरन्स राहू दे तो 0 देणार तुमचा त्या दृष्टीने. त्यामुळं ही व्हॅल्यू आपण जी काढली ती फक्त इथं टाकायची, प्लस थोडी ती इथं टाकायची. मग ही व्हॅल्यू काय होणार 2YD अपॉन D प्लस D. मग ही टर्म काय होणार 2YD अपॉन 2D. जो फायनल रिझल्ट मिळणार हा 2 कॅन्सल होईल आणि YD अपॉन कॅपिटल D. आणि हे काय तुमचं पाथ डिफरन्स. तुमचा हा पाथ डिफरन्स आहे. ओके, हे लक्षात आलं. अझम्पशन्स काय काय केलं आतापर्यंत. सो राईट डाऊन इथून लिहायचं, इथपर्यंत आलं की सांगा. इथं आला या स्टेपला की सांगा. इथपर्यंत आलाय. नाउ D is very much greater than D is very much greater म्हणजे असं म्हणतो D very much greater than Y आणि D very much greater than small d. Therefore S2P is nearly equal to S1P. S2P nearly equal to D. S1P is nearly equal to D. आता ही व्हॅल्यू करा, नंतर सिम्प्लिफाय करून 2 कॅन्सल करा, फाइंड आउट द फायनल y into small d divided by capital D. हा तुमचा पार्ट डिफरन्स आहे. फायनल इक्वेशन काय आहे तुमचं पार्ट डिफरन्स इक्वल टू y into small d divided by capital D. हे झालं तुमचं इक्वेशन. तुम्ही आता सांगितलं पार्ट डिफरन्स एवढ्यावर आहे. मग आपण नेक्स्ट लेक्चरला काय करूया की ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सच्या कंडिशन्स आणि लेट्स ट्राय टू फाइंड आउट आणि त्याच्यावर आपण फ्रिंज यूज काढूया. ओके, आज आपण थांबूया इथं, नेक्स्ट लेक्चरला बघूया. आज आपण काय काय बघितलं, मग यंग्स डबल स्लिट काय काय बघितलं होतं आपण. सुरुवातीला इंटरफेरन्स म्हणजे काय, नंतर इंटरफेरन्सचे टाइप्स कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह, नंतर त्याच्या कंडिशन्स बघितल्या. कंडिशन्स बघितल्यानंतर आपण आलो इथे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिटच्या एक्सपेरिमेंटचं आपण कन्स्ट्रक्शन बघितलं आणि वर्किंग कसं, आणि लास्टला आपण अनालिटिकल थेरी यूज करून आपण पार्ट डिफरन्स काढायचा. आपण नेक्स्ट लेक्चरला आता या पार्ट डिफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी पॉईंट करू. मग त्यावरून आपल्याला कळेल की कुठल्या पॉइंटला डार्क बँड आणि कुठल्या पॉइंटला ब्राईट पॉइंट. ठीक आहे, आज थांबूया आपण नेक्स्ट लेक्चरला उद्या.